चांदवड सोमवारपेठ येथील भगवती स्टीलचे मालक दत्ता गांगुर्डे यांच्या दुकानात चांदवड येथील ज्येष्ठ गुरु यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला व मी चांदवडचा नवीन तहसीलदार आहे व 1 तारखेला रुजू होणार आहे व लग्नासाठी खरेदी करायची आहे असे बोलून तब्बल 25,000 रुपयांचे भांडे व रोख स्वरूपात 10,000 रुपये असे एकूण 35,000 रुपये विश्वास संपादन करून घेतले व नातेवाईक येत आहे असे खोटं बोलून मला अजून कपडे खरेदी करायचे आहे असे बोलून समोरील सुनील कोकणे यांच्या दुकानात गेले। तिथेही मी चांदवडचा नवीन तहसीलदार आहे व सोबत चांदवडचे ज्येष्ठ गुरु असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून तब्बल 30,000 रुपये किमतीची पैठणी व ड्रेस मटेरियल दिले। त्या अनोळखी व्यक्तीने गुरूंच्या घरी कपडे दाखवायचे आहेत असे बोलून दुकानातून फरार झाला। थोड्या वेळाने भगवती स्टीलचे दत्ता गांगुर्डे यांनी सुनील कोकणे यांच्याशी चौकशी केली असता नकली तहसीलदार असल्याचे जाणीव होताच आपल्या लुटण्याचा प्रकार लक्षात आला व तात्काळ चांदवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून संबंधित अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केलेली आहे। दत्ता अरविंद गांगुर्डे, माझं चांदवड येथील भगवती स्टील या नावाने दुकान। काल घडलेली ही घटना अशी होती की चांदवडमधील प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्यासोबत 2-3 व्यक्ती त्यांच्यासोबत आणि तोतया तहसीलदार म्हणून दुकानात त्यांनी एंट्री केली आणि एक लग्नाचं कार्यभार दाखवून त्यांनी लॉन्सचं ठरवलेलं दाखवलं आम्हाला आणि मुलीचं लग्न हे करून त्यांनी भांडे घ्यायचं त्यांनी दर्शवलं। त्यात एक चांदवडचे प्रतिष्ठित गुरु होते त्यांच्यासोबत आणि आम्ही त्यांनी गुरूंनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तो तहसीलदार आहे म्हणे, आम्हाला म्हणे हे तहसीलदार आहे, तुम्ही यांना मटेरियल देऊन टाका। आम्ही त्या पद्धतीने त्यांना होकार दिला आणि त्यांना मटेरियल देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी परत आणखीन एक कापड दुकानाचं पण त्यांनी कापड पण घ्यायचे असं या संदर्भात त्यांनी दर्शवलं। मग तिथे माझ्यासमोरच एक सुनील कोकणे कापड दुकान, मग तिथं जाऊन त्यांनी 30,000ची खरेदी केली आणि माझ्याकडे 25,000चं मटेरियल घेतलं त्यांनी लग्नाचं आम्ही। नंतर मग त्यांनी परत आणखीन आचार्याला पैसे द्यायचे या नावाने माझ्याकडून 10,000 रुपये त्यांनी रोख कॅशमध्ये त्यांनी घेतले पाहिजे असं माझ्याकडे माझी 35,000ची फसवणूक केली त्यांनी। नंतर मग त्यांनी सगळं मटेरियल त्यांनी दोन्ही बाजूचं मटेरियल एकदम व्यवस्थित खरेदी करून एक शेवटच्या वेळेस त्यांनी रिक्षा बोलून ते सगळं मटेरियल त्या रिक्षामध्ये टाकलं आणि गायब झाला तो। अशा पद्धतीने अशी फसवणूक झाली। म्हणजे माझं चांदवड नागरिकांना विनंती आहे का असं तोतया तहसीलदार म्हणून किंवा चांदवडमधील कोणी बी असं प्रतिष्ठित असल्यानं तोतया तहसीलदार म्हणून तुमच्याकडे कोणी आलं तर ते सतर्क राहायचं, ही कोणत्या पद्धतीची फसवणूक करू नका तुम्ही असं मी चांदवडच्या जनतेला आवाहन करतो। तुम्ही फसवणुकीबद्दल काही केलं पोलीस स्टेशनला कळवलं? काल आम्ही गुन्हा नोंदवला आहे पोलीस स्टेशनला। फसवणुकीचा एक अनोळखी व्यक्ती तोतया तहसीलदार म्हणून आलेला होता, आम्ही त्यांच्या विरोधात तिथं गुन्हा नोंदवला आहे पोलीस स्टेशनला। आता त्यांनी पोलिसांनी ती कारवाई करून त्यांना लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावं किंवा त्यांना पकडावं त्यांना असं। आमचं दुकान आहे चांदवडला सोमवारपेठमध्ये सुनील पडला कोकणे कापड दुकान। साधारण काल 12 तारखेला दुपारी 2च्या दरम्यान अरुण गुरु दीक्षित आले आमच्याकडे एक व्यक्तीला घेऊन, म्हणजे हे तहसीलदार आहे म्हणे, चांदवडला येणार 1 तारखेला, आता रुजू होणार आहे म्हणे कुलकर्णी सरांच्या जागेवर, यांना कपडे द्या म्हणे, काय लागेल ते आमची ओळख आहे म्हणे। आम्ही त्यांना सर्व साड्या पातळ दाखवले, त्यांनी घेतले, भारी भारी साड्या घेतल्या त्यांनी, पैठणे वगैरे रेमंडचे ड्रेस फाडले आणि सर्व एकंदर 30,000 रुपये बिल झालं। ते म्हणे दीक्षित गुरूंच्याच घरी घेतल्या साड्या म्हणे, तर ते दाखवायला गेले दीक्षित गुरूंकडे, तसेच आलेच नाही परत, ते तसेच परत आले। मग ते दत्ता गांगुर्डे म्हणून त्यांच्याकडे त्यांनी भांडे घेतले, त्यांची फसवणूक केली। मग ते माझ्याकडे चौकशीला आले का बा काय झालं तुमच्या तहसीलदारांचं, मग ते आमच्या लक्षात आलं काही आपली फसवणूक झालेली आहे। मग आम्ही चांदवडला पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।